मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पेल्लार पोलीस ठाणे हद्दीतील वाकणपाडा येथे काही दिवसांपूर्वी 2 गटात हाणामारी झाली होती। यात चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह घेऊन शेकडो नागरिकांनी पेल्लार पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला। या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार पेल्लार येथील वाकणपाडा येथे 25 दिवसांपूर्वी 2 गटात जोरदार हाणामारी झाली होती। या मारहाणीत शद्दाब सिद्दीकी वय 22 हा तरुण गंभीर जखमी झाला होता व अन्य साथीदार जखमी झाले होते। या मारहाण प्रकरणी पेल्लार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। मात्र शनिवारी शादाब याचा उपचारादरम्यान मुंबईच्या रुग्णालयात मृत्यू झाला। या मृत्यूच्या घटनेनंतर नागरिकांनी संतप्त होत या तरुणाचा मृतदेह रुग्णवाहिकेत घेऊन थेट पेल्लार पोलीस ठाण्याला घेराव घालत आंदोलन केले। आरोपी मोकाट आहेत असा आरोप करीत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। शेकडो नागरिक महिला या आंदोलनात सहभागी झाल्याने या प्रकारामुळे काही काळ रात्रीच्या वेळी या भागात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं। पेल्लार पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून जे यातील आरोपी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, तसेच या प्रकारची पुढील कार्यवाही देखील सुरू असल्याची माहिती आंदोलकांना यावेळी देण्यात आली। दरम्यान या घटनेचा अधिक तपास पेल्लार पोलीस करीत आहेत। ये ना